नमस्कार. सरकार नीतीचा समाजावर आणि त्यातही न्याय व्यवस्थेवर पडलेला प्रभाव. अलाहाबाद हायकोर्टमध्ये अजूनही प्रयागराज हायकोर्ट म्हटलं नाही जात आहे, त्याचं नाव अजूनही अलाहाबाद कोर्टच आहे. एक खटला घातला होता की रेव्हरंड फादर विनीत परेरा हे धार्मिक सभेला मध्ये भाषण करताना, म्हणजे लोकांना प्रचार प्रसार करताना, ख्रिश्चनिटीचा प्रचार प्रसार करताना सतत त्यांनी सांगितलं की फक्त व फक्त ख्रिश्चन धर्म खरा धर्म आहे आणि बाकीच्या धर्माची त्यांनी अवहेलना केली. त्यातही मुख्यत्वे करून हिंदू धर्माबद्दल खूप वाईट त्यांनी उद्गार काढले. आणि हल्ली समाज माध्यमामुळे सगळ्यांकडे मोबाईल असल्यामुळे व्यवस्थित रेकॉर्डिंग होतं. वेळ काळ कुठे नेमकं कधी झालं हे सगळं व्यवस्थित रेकॉर्डिंग होतं आणि ते रेकॉर्डिंग केल्यामुळे ते रेकॉर्डिंग सिद्धही करता येतं. पुराव्यामध्ये देताना ते सिद्धही करता येतं. तर ह्या अशा सगळ्या रेकॉर्डिंगच्या पुराव्याने कोर्टाने जेव्हा परेरा ह्यांच्याकडून असा वाद करण्यात आला की नियम 295A IPC प्रमाणे ह्या देशामध्ये मला माझ्या धर्माचा प्रसार करायची पूर्ण मुभा आहे, त्याला कोर्टाने सांगितलं तुम्हाला प्रचार प्रसार करायची पूर्ण मुभा आहे, पण दुसऱ्या धर्माला हीन लेखायची, दुसऱ्या धर्माचा अवहेलना करायचा बिलकुल तुम्हाला अधिकार नाही. आणि आता बघा, हे असं झाल्यामुळे जे आपल्या धर्माला सतत, सनातनला सतत विनाकारण जे वाईट शब्द वापरतात किंवा त्याची अवहेलना करतात, त्याला अपमान करतात, ह्याच्या पुढे त्याच्याबद्दल ह्या केसचा फायदा घेऊन आपल्याला अशा लोकांवर खटले घालून ही जी चुकीची गोष्ट चाललेली आहे त्याला एक लगाम घालता येईल. हा प्रभाव पडलेला आहे 2014. हे जर आधीच्या काळामध्ये अशा केसेस पडूनच राहिल्या असत्या, नुसते तारखेवर तारखा पडल्या असत्या, काहीही झालं नसतं. आणि हा सरकार नीतीचा परिणाम झालेला आहे असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा. तुम्ही माझं ऐकता त्याबद्दल मी खूप आभारी आहे.